लाडक्या बहिणींसाठी लागू होणार 7 नवीन नियम। पाहू शकता, लाडक्या बहिणींसाठी लागू होणार 7 नवीन नियम। 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार। लाडक्या बहिणींसाठी आनंदाचे 3 नियम, तर उर्वरित जे 4 नियम असणार आहे ते आम जनतेसाठी फटका बसणार आहे। पण लाडक्या बहिणींना 3 आनंदाचे नियम आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे या आनंदाचे 3 नियम। पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे 4 नियम खूपच मोठा फटका देणार आहे। त्या नियमांबद्दल जाणून घेऊया, कोणकोणते नियम आहे, फटका कोणत्या नियमांमुळे होणार आहे आणि लाडक्या बहिणींना कसा फायदा होणार आहे ते पूर्ण डिटेलमध्ये आपल्याकडे माहिती आलेली आहे। पाहू शकता तुम्ही इथं 1 जानेवारीपासून लागू होणारे 7 नवीन नियम। महाराष्ट्राच्या जनतेला महागाईचा फटका बसणार आहे। बघा, तुम्हाला महागाईचा फटका बसेल, पण लाडक्या बहिणींना आनंदाचा नियम। म्हणजे इथं कुठं महागाई होणार आहे? महाराष्ट्रामध्ये। आणि लाडक्या बहिणींना होणारे फायदा कसं होणार आहे? 1 जानेवारीपासून महाग होणार या वस्तू, म्हणजे त्यांनी वस्तू महाग केले आणि लाडक्या बहिणींना 3 नवीन नियम लागू केले। म्हणजे महिलांना लाडकी बहीण योजनेचे फायदा होईल आणि वस्तू देखील महाग करण्यात येणार आहे। म्हणजे सरकार इथून घेऊन इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर कोणकोणती ती वस्तू महाग होणार आहे आणि कोणाकोणाला फायदा होणार आहे, पूर्ण डिटेलवर त्यावर आपण माहिती पाहूया। आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलोय, म्हणून आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। सर्वात प्रथम आपण पाहूया, सर्वात प्रथम पाहायचं आहे आपल्याला कोणकोणती वस्तू महाग झाली आहे। नंतर मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना कसा फायदा होणार आहे। सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता कोणकोणती वस्तू महाग होणार आहे। गॅस कनेक्शन वाढणार। सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या घरामध्ये जे गॅस कनेक्शन येतं ते गॅस कनेक्शन वाढणार आहे। वीज बिलचे सुद्धा दर वाढतील। इथं पाहू शकता, म्हणजे घराचे जे वीज बिल येतं तुमचं ते सुद्धा वाढणार आहे। आता गॅस कनेक्शन तुम्हाला जे भेटतं काहीतरी 830 रुपयेपर्यंत घरपोच येतं गॅस कनेक्शन। तर आता त्या गॅस कनेक्शनमध्ये वाढ होणार। 830चे ते आता 1 तारखेनंतर समजणार किती पैसे वाढता। आणि सोबतच तुमचं वीज बिल जे तुम्हाला मीटरमध्ये येतं, एका युनिटचे किती पैसे वसूल केले जातात। आत्तापर्यंत ते 8.60 पैसे वसूल करण्यात येत होतं एका युनिटला, तर आता ते 10 ते 12 प्रमाणे युनिट वसूल करण्यात येणार आहे। म्हणजे महागाईचा फटका 1 जानेवारीपासून सर्व जनतेला। 2025चा हा पहिला बजेट असणार आहे। या बजेटमध्ये तुम्हाला महागाईचा मोठा फटका देखील देण्यात येणार आहे। कोणाकोणाला बसणार आहे ते पूर्ण डिटेलवर माहिती आलेली आहे। जर तुम्हाला या महागाईचा फटका बसून द्यायचा नसेल तर तुम्हाला हे काम करून घेणं महत्त्वाचं असेल। ATM मधून पैसे काढत असणार तरी सुद्धा तुम्हाला त्याचे, म्हणजे ATM मध्ये जरी तुम्ही पैसे काढत असतील तरी सुद्धा तुम्हाला त्याचे चार्जेस लागणार आहे। म्हणजे आता पैसे काढण्यासाठी पण चार्जेस लागणार आणि पैसे टाकण्यासाठी पण तुम्हाला चार्जेस द्यावेच लागणार आहे। ATM वाल्यांसाठी खूपच मोठी वाईट गोष्ट आहे। आता जे ATM मधून ऑनलाईन व्यवहार करतात त्यांच्यासाठी मोठी इथं अपडेट आहे की ATM मधून जर पैसे काढत असणार तर तुम्हाला महागाईचा फटका बसणार आहे 1 जानेवारीपासून। ऑलरेडी तुम्ही आत्ताच काढून घ्या, नाही तर 1 जानेवारीपासून तुम्हाला देखील महागाईचा फटका बसणार आहे। ठीक आहे। सोन्यामध्ये सुद्धा प्रचंड वाढ होणार आहे। काही खरेदी करायचं असेल तर 1 तारखेच्या अगोदर करून टाका, नाहीतर तुम्हाला जास्तीत जास्त महागाईचा फटका 30% दरात वाढ होणार आहे सोन्याची। आत्ताचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर प्रचंड मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। महागाईला 30% वाढ होणार, म्हणजे GDP जी होणार आहे ग्रोथ ती 30% पर्यंत तुम्हाला वाढ होणार। हे फक्त आणि फक्त लाडक्या बहीण योजनेचा जो नियम लागू केला आहे त्यामुळे सर्व आम जनतेला याचा फटका बसतोय आणि लाडक्या बहिणींना याचा फायदा होतोय। पण लाडक्या बहिणींना 3 आनंदाचे नियम देखील त्यांनी लागू केलेले आहे। म्हणजे सरकारने इथून पैसे घेऊन इथं लाडक्या बहिणींना वाटप करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे। घराघरात पैसे पोचत आहे, लाडक्या बहिणींना पैसे देण्यात येत आहे, पण ते पैसे कुठून आणणार सरकार? सरकार इथून पैसे आणणार आहे। कुठून पैसे आणणार आहे? इथं दिसतंय तुम्हाला, सरकार ATM वाल्यांसाठी चार्जेस, सोनेवाल्यांसाठी चार्जेस, गॅस कनेक्शन वाल्यांसाठी, वीज बिल वाल्यांसाठी, हे सर्वांचे चार्जेस वगैरे करून सरकार तुमच्याकडनं पैसे घेऊन, म्हणजे तुम्हाला
इथून सरकार पैसे घेणार आणि इथपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवणार त्यांच्या अकाउंटमध्ये। सरकार आता 1500 रुपयाचा हप्ता वाटप झाला डिसेंबरचा, तर आता तुम्हाला महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप करणार। आता 2100 रुपये वाटप करणार, तर ते कुठून आणणार पैसे? इथून आणणार। कुठून आणणार? इथून आणणार। वीज बिल मधून आणणार, गॅस कनेक्शन मधून, सोन्यामधून, सर्व पैसा आता लाडक्या बहिणींना इथून देण्यात येणार आहे। म्हणजे सरकार स्वतःला ठेवणार नाही, तर लाडक्या बहिणींना देणार। आणि लाडक्या बहिणींना देखील जर पैसे मिळाले तर हे पूर्ण परिवारासाठी त्यांचा वापर करणार। बघा, आता मुलाच्या शिक्षणासाठी वापर करणार, तर त्याला GDPचा एक मोठा ग्रोथ सुद्धा भेटेल, ठीक आहे। आणि दुसरं म्हणजे घराच्या कामासाठी काही वस्तू खरेदी करणार, ठीक आहे। वस्तू जर खरेदी करणार, ते सुद्धा बाजारात त्याचा सुद्धा आपल्याला व्यवहार होताना दिसून येईल लाडकी बहीण योजनेचा। ते तुम्हाला 2100 रुपये देण्यात येणार आहे। तो सर्व पैसा लाडक्या बहिणी खर्च करणार आणि सर्व आम जनतेला पूर्णपणे पैसा वाटप होणार। म्हणजे महाराष्ट्राचे GDPला सुद्धा ग्रोथ येणार आहे, यावर काही परिणाम होणार नाही, ठीक आहे। फक्त सरकार आता आपल्याला महाग दिसतंय की हे वस्तू महाग होणार आहे, पण लाडक्या बहिणींमुळे GDPला ग्रोथ झालं, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाचं माहोल देखील आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे, ठीक आहे। आता पुढे पाहूया, पुढे काय माहिती आली आहे। कपडे खरेदी करायचे असेल तर लगेच खरेदी करून घ्या, कारण कपड्यावर सुद्धा मोठा टॅक्स लावला जाणार आहे। लवकरात लवकर कपडे खरेदी करून घ्या 1 तारखेच्या आत, नाहीतर तुम्हाला टॅक्सचा मोठा फटका बसणार आहे। बघा, टॅक्समुळे आता कपड्यांना सुद्धा मोठा टॅक्स दिलेला आहे। तो टॅक्स कसा वसूल करण्यात येणार आहे? तुमच्याकडनंच वसूल करण्यात येणार आहे। टॅक्समधून सर्व पैसे जे येतील ते लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे। म्हणून तुम्हाला सावध करतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला पैसे जर येत असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आणि जर तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या। नवीन या योजनेला पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे। तुम्ही आत्ताच्या आत्ता फॉर्म भरून टाका आणि तुम्ही या योजनेचे पैसे वसूल करा। तुम्हाला देखील पैसे देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा परत नवीन फॉर्म ओपन झालेला आहे। नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही भरू शकता, नाहीतर तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुमच्या ग्राहक सेवा केंद्राकडे जाऊन हा फॉर्म भरू शकता। आता बघा, तुम्ही टॅक्स लावण्यात आहे आणि जर तुमचे एक बँकपेक्षा जास्त अकाउंट असतील, बघा तुम्हाला व्यवस्थित सांगतो दुसरी माहिती, बघा हे सर्वात महत्त्वाची माहिती आहे, व्यवस्थितपणे पहा। दुसरं म्हणजे तुम्हाला जर तुमचं बँक अकाउंट एकापेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमच्या एका बँकेमध्ये, म्हणजे कुठलेही असो, सेंट्रल बँक, इंडिया पोस्ट बँक, कुठलेही असो, एकापेक्षा जास्त बँक असतील तर त्यातले पैसे तुमच्या सरकार कट करून घेणार आहे, जमा करून घेणार आहे। हा नियम कसा लागू झाला? हा नियम लागू करण्याचा मागचा एकच हेतू आहे की बहिणींनी, म्हणजे कोणाचंही अकाउंट असू द्या, एका बँकेत त्यांनी 3-3, 4-4 अकाउंट ओपन केलेले आहेत एका बँकेत। म्हणजे एक्झाम्पलसाठी SBI, आता तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया हे तुमचं इथं तुमचं बँक आहे, यामध्ये तुम्ही पहिलं खातं ओपन केलं, दुसरं केलं, तिसरं केलं आणि काहींनी तर 4 अकाउंट ओपन करून टाकले एका बँकात। एक्झाम्पलसाठी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया दिलेलं आहे, तर अशापैकी आता तुमचं एकच अकाउंट राहणार आणि 3 अकाउंटचे पैसे सरकार जप्त करून घेणार, जेणेकरून सर्वांचे अकाउंट ओपन झाले पाहिजे आणि लाडक्या बहिणींचे पैसे फक्त त्याच महिलाला भेटले पाहिजे ज्यांना त्याची गरज आहे। समजतंय का? सर्वांना याला पैसे दिलेले नाही। म्हणून तुम्हाला आत्ताच सांगतो, एकापेक्षा जास्त अकाउंट असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता बंद करून घ्या, नाहीतर सरकार तुमचा पैसा कमी करून घेईल किंवा तुम्ही पैसे काढून घ्या बँकेमधून। तुमच्यासाठीच ही माहिती देण्यात आलेली आहे। पुढे पाहू शकता, आता पुढे कोणती माहिती आली आहे, पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। तुमच्यासाठीच मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो। लाडकी बहीण योजनेबाबत पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी तातडीची सूचना तुमच्यासाठी। आता पोस्टामध्ये जरी तुमचं खातं असेल, तुमच्यासाठी तातडीची सूचना, या सर्व गोष्टी होणार महाग। बघा, म्हणजे या पोस्टामध्ये जरी तुमचं खातं असेल तरी देखील तुम्हाला तेच नियम लागू करण्यात आलं आहे। मी एक्झाम्पलसाठी SBI घेतला होता, पण पोस्टवाल्यांसाठी पण तीच गोष्ट आहे, ठीक आहे। आता पुढे बघूया, या सर्व गोष्टी होणार महाग। जसं की अजून कोणकोणती गोष्ट महाग होणार?
तेल महाग होणार आहे। तुमच्या घरामध्ये जे तेलचं डबडं येतं ना ते सुद्धा म्हणजे आता तेलाच्या भावामध्ये दरामध्ये वाढ होणार आहे, ठीक आहे। शॅम्पू महाग होणार, साबण महाग होणार आणि तुमच्या घरात जे बिस्किट येतं ते बिस्किट देखील आता महाग होणार आहे। बघा, घराघरात FMCG म्हणजे जे पण बाहेरून वस्तू येतात, किराणा येतं, तो सर्व किराणामध्ये महाग होणार आहे। म्हणून खरेदी करून घ्या। तुमच्यासाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे। तुम्हाला काय आणायचं असेल ते आत्ताच्या आत्ता आणून घ्या। तुम्हाला टॅक्सचा मोठा फटका बसणार आहे, म्हणून खरेदी करणं मोकळे व्हा। तेल, साबण, बिस्किट या सर्व वस्तूंवर महागाईचा फटका बसणारे टॅक्ससुद्धा वाढवण्यात येणार आहे, ठीक आहे। आता तुम्हाला आत्ताच्या आत्ता खरेदी करून घ्या, पण सोबतच या 3 आनंदाचे नियमसुद्धा लागू झालेले आहे। बघा, सोबतच 3 आनंदाचे नियम देखील लागू झालेले आहे। आता जास्त वेळ न घालवता या 3 आनंदाचे नियम तुम्हाला दाखवून देतो। तुमच्यासाठी जे आनंदाचे नियम लागू करण्यात आलेले आहे, ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठीच लागू केलेले आहे। लाडक्या बहिणींमुळेच हा प्रचंड मोठा महागाईसुद्धा वाढलेला आहे आणि यावर लाडक्या बहिणींना फायदासुद्धा होतोय, ठीक आहे। सरकारने या 3 नवीन योजना लागू केले लाडक्या बहिणींसाठी। त्यामध्ये पहिली जी आनंदाचा नियम आहे तो म्हणजे रिचार्ज होणार स्वस्त। बघा, आता ज्या पण नवीन रिचार्ज येणार, जे पण नवीन रिचार्ज तुम्ही आता करणार 1 जानेवारीपासून, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। हा जो नियम आहे वो सर्वांसाठीच आहे, लाडक्या बहिणींसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे। रिचार्ज होणार स्वस्त, 10 रुपयेमध्ये महिनाभर कॉल फ्री होणार। बघा, अतिशय आनंदाचा टेरेप यांनी नियम दाखल केलेला आहे। टेरेप म्हणजे टेलिकॉम कंपनीने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, सरकारने दिलेला निर्णय आहे। 10 रुपयामध्ये महिनाभर फ्री होणार, सोबतच पेट्रोल आणि डिझेल सुद्धा स्वस्त होणार। बघा, आता हा जो नियम आहे हे सर्वांसाठीच आहे, लाडक्या बहिणींसाठीच नाही तर सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। पेट्रोल डिझेल सुद्धा स्वस्त होणार सोबतच, ठीक आहे। जाणून घ्या आता। पण आता तुमच्या गावामध्ये पेट्रोल डिझेल काय भाव आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। बघा, पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, ते किती दराने स्वस्त होणार ते आपल्याला माहीत आहे, पण तुमच्या गावात पेट्रोल डिझेल किती भावाने भेटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। या व्हिडिओला असं पॉज करा, पॉज करून तुम्ही कमेंट करून सांगू शकता की या तुमच्या गावामध्ये किती रुपयाला पेट्रोल आणि किती रुपयाला डिझेल भेटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि 1 तारखेनंतर बघा तुम्ही तुमचा पेट्रोलचा दर किती उतरलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दिसून जाणार आहे। आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी अतिशय आनंदाचा हा नियम लागू करण्यात आलेला आहे, ठीक आहे। आता दुसरा जो आनंदाचा नियम आहे तो आपण पाहूया सर्वात प्रथम, ठीक आहे। आता दुसरा जो आनंदाचा नियम लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्रासाठी, म्हणजे लाडक्या बहिणींसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे। दुसरा जो नियम आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार 1 जानेवारीपासून माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता। बघा, बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, 7वा हप्ता मिळणार त्यांना 1 तारखेला। बहिणी प्रत्येक वेळेस वाट पाहता, आता डिसेंबरला देखील बहिणींनी वाट पाहिलं आहे की डिसेंबरचा हप्ता आपल्याला शेवटच्या आठवड्यात भेटलेला आहे। म्हणजे साधारण तुम्हाला 24 तारखेच्या पासून पैसे वाटप झाले तर 28-30 तारखेपर्यंत हे पैसे वाटप सुरूच आहे। अजूनही बाकी महिलांना पैसे मिळालेले नाही, पण आता असं होणार नाही। आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी। सर्व बहिणींना पैसे वाटप होणार 1 तारखेलाच, म्हणजे कोणालाच मागे पुढे नाही, सर्व बहिणींना पैसे वाटप होणार 1 तारखेला। 1 जानेवारीपासून पैसे वाटप होणार, 7वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे। तो म्हणजे किती पैसे येणार आहे, 2100 प्रमाणे। म्हणजे आता या नवीन वर्षापासून निर्णयामध्ये बदल झालेला आहे आणि 2100 रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। आता ही योजना 1500वर राहिलेली नाही, ही योजना आता 1500वर राहिलेली नाही, आता योजना 2100वर आलेली आहे, ठीक आहे। फक्त डिसेंबरचाच हप्ता तुम्हाला 1500 प्रमाणे मिळाला, पण आता 2100 रुपये तुम्हाला मिळणार नवीन वर्षापासून। म्हणून तुम्ही आनंदित राहा। लाडक्या बहिणींना ऑलरेडी मी सांगितलं आहे की तुमच्यासाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी महागाईचा फटका आहे, ठीक आहे।
तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आणि तुम्ही आता कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता शेवटचा निर्णय बघा. तिसरा जो आनंदाचा नियम आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार फ्री सिलाई मशीन. ठीक आहे. याच महिलांना, फक्त याच महिलांना तुम्हाला सिलाई मशीन देण्यात येणार आहे. सर्व महिलांना देण्यात येणार आहे. फक्त याच महिलांना मिळणार आहे. कोणाला मिळणार आहे? ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल अशा महिलांना सिलाई मशीन देण्यात येणार आहे. आणि सोबतच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल त्या महिलांना देखील देण्यात येणार आहे. ठीक आहे. आता त्या सर्व योजनाबद्दल तुम्ही जाणून घेतलं. जर तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि सोबतच तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओला एक लाईक करा. लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तुमच्यासाठी असं नवनवीन माहिती घेऊन येत असतो, म्हणून आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये, मोठ्या अपडेटमध्ये.